अमरावती परतवाडा तरुणीचं लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती। मुख्य आरोपी आयांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। अचलपूर शहरातून आरोपी आयांची धिंड काढण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी या प्रकरणातला मुख्य आरोपी जो आयान आहे त्याची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। मुख्य शहरामधून आयांची ही धिंड काढण्यात आलेली आहे। अचलपूर शहरामधून आरोपीची धिंड काढण्यात आलेली आहे। जवळपास 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणात आयांना अटकही करण्यात आलेली आहे आणि आज पोलिसांनी आयांची धिंड काढलेली आहे। अचलपूर शहरामधून त्याची ही धिंड काढण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, अमरावतीमधलं हे तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरण, यामधला जो मुख्य आरोपी आयान आहे त्याची पोलिसांनी धिंड काढली आहे। जर पाहिलं तर अमरावतीच्या अचलपूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी जो आहे तो अय्यान याची जी आहे ती धिंड काढलेली आहे। त्याला अचलपूर शहरात जे आहे ते अचलपूर परतवाडा शहरात फिरवल्या जात आहे आणि मुलींमध्ये काही प्रमाणात जो त्याच्याविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ते कुठेतरी कमी करण्याचा हा पोलिसांचा प्रयत्न आहे। त्यामुळे अय्यानला काल 7 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी वाढवून मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी घेतलेलं हे ऍक्शन आता चर्चेचा विषय ठरत आहे। काल जर पाहिलं तर न्यायालयामध्ये पोलिसांना पुरावे नसल्यामुळे फटकारल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज अखेर पोलिसांनी ही ऍक्शन केलेली आहे। त्यामुळे मोठा चर्चेचा विषय आहे। आणखी पोलीस याच्यामध्ये काय खुलासे करतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अचलपूर शहरामधून आयांची धिंड काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस त्याच्यासोबत उपस्थित आहेत।